नमस्कार. आपण सध्या आलेलो आहोत दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील दत्तवाड या गावामध्ये. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दत्तवाडची निवडणूक किती आता सध्या तालुक्यामध्ये गाजत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दीपाली उदय पाटील यांचे पती युवा नेते उदय पाटील यांची निवडणुकीच्या मतदानाच्या 2 ते 3 दिवसापूर्वी अगोदर या ठिकाणाहून हद्दपार करण्याचा आदेश प्राप्त झाले. मात्र त्याच वेळी उदय पाटील यांनी कायद्याचं पालन करून या ठिकाणी घर सोडलं आणि मतदाना दिवशी म्हणजे आज मतदानाकरिता त्यांना 2 तासाची या ठिकाणी मुभा देण्यात आली आणि आज उदय पाटील दत्तवाड मध्ये येऊन आपला मतदानाचा हक्क यांनी बजावला. उदय पाटील यांची पत्नी या ठिकाणी निवडणूक लढवत असून संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांना सहानुभूती या ठिकाणी मिळत आहे. आता सोबत आपल्या उदय पाटील. नमस्कार उदय. नमस्ते. नमस्ते. तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या पत्नी या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि तुम्ही मतदान या ठिकाणी बराच ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि शेवटचे 3 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी हद्दपार करण्यात आलं आणि त्यानंतर आज तुम्हाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 2 तास मुभा देण्यात आली. काय वाटतं तुम्हाला? सर्वात प्रथम मी पोलीस अधीक्षकांचा या ठिकाणी आभार मानेन. का म्हणजे 2 तास आम्हाला या ठिकाणी त्यांनी परमिशन दिलं आणि परमिशन दिल्यानंतर मी मतदानाच्या बूथवर गेल्यानंतर मला खूप लोकांचा प्रतिसाद, आशीर्वाद, साथ दिसलं आणि माय माऊली जनता ही आमच्यासोबत नक्कीच या ठिकाणी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खूप अनुकूल वातावरण आहे. या ठिकाणी आम्हाला अनुकूल वातावरण आहे असं उदय पाटील यांनी सांगितले. दरम्यानच्या काळामध्ये उदय पाटील यांना निरोप देत असताना अनेक मतदारांना अश्रू अनावर झाले होते. या ठिकाणी उदय पाटील ज्यावेळेला इथून गाव सोडत होते त्यावेळेला शेकडो मतदारांनी त्यांना सकाळी अगदी आपण घरातून पहिला चहा घ्यायच्या घराच्या अगोदर उदय पाटलांना भेटण्यासाठी या ठिकाणी मतदार आले आणि उदय पाटील जात असताना प्रत्येकाला अश्रू अनावर झालं. मात्र त्याच अश्रूचे रूपांतर या ठिकाणी मतदानामध्ये झालेलं आहे काय आणि उदय पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील यांना उद्याच्या सोमवारी गुलाल लागणार का हे फार महत्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी उदय पाटील साहेब आता आपली 11 वाजता या ठिकाणी होऊन तुम्ही निघणार आहात. परत त्याच्यानंतर कायद्याच्या सगळ्या बाबी पूर्ण करून तुम्ही या ठिकाणी स्टे ऑर्डर घेऊन परत या ठिकाणी कधी येणार असं तुम्हाला वाटतंय? मी संविधान मानणारी माणसं आहोत आम्ही आणि नक्कीच संविधानाचा आदर करून या ठिकाणी आम्ही जे नोटीस आम्हाला बजावलं होतं त्याचं तंतोतंत पालन करून मी त्या दिवशी गेलो आणि गेल्यानंतर माझी एक मुलगी आहे 6वीला आणि माझा एक मुलगा आहे 9वीला. हे माझी दोन्ही लेकरं बाप घरात नाही म्हणून ती मुलांचं खेळायचं वय, शाळेला जायचं वय आहे. पण माझी दोन्ही मुलं बाप आईसोबत नाही, बापाला गावाबाहेर जायला लागले म्हणून माझी दोन्ही मुलं त्या दिवशी बिन चपलाचं प्रचार करत फिरलेत आणि हे सबंध मतदारसंघ स्वतः डोळ्यानं सगळं बघितलेलं आहे. त्यामुळं तो लोकांचा जो कौल आहे, लोकांचा जो आशीर्वाद आहे तो नक्कीच आज 7 तारीख आहे. मतदान पेटीतून आम्हाला आशीर्वाद सगळ्यांचा मिळालेला आहे आणि हा विषय सगळ्यांना 9 तारखेला परवा दिवशी कळेल. उदय साहेब, हा विषय जो आहे जिवारी लागलेला मतदारांच्या आणि येत्या 9 तारखेला म्हणजे आता सोमवारी या ठिकाणी निकाल पण लागणार आहे आणि विजयाचा गुलाल वहिनी साहेबांना लागणार आहे असं या ठिकाणी बोललं जातंय. मग त्या विजयाच्या आनंदामध्ये तुम्ही असणार आहात काय? नक्कीच लवकर आम्ही प्रयत्न करतो येण्याचा. जरी मी नसलो तर सर्व मतदारसंघामधील माय माऊली जनता ही माझ्या परिवारासोबत नक्कीच आहे. या ठिकाणी गुलाल आमचा लागणार आहे आणि त्या गुलालाच्या आनंद उत्सव मध्ये मी नक्की या ठिकाणी असणार आहे आणि मी जरी नसलो तर माझी जनता त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करेल असा ठाम विश्वास उदय पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. मराठी साठी दत्तवाडहून संदीप आरसुर, रितेश करणे.